नगदवाडी तालुका जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोराडे यांनी दिली। यावेळी गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांनी संगीत कवायतीचे सादरीकरण केले। यावेळी 17 विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी, इस्रो व नासा स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि इयत्ता 1ली ते 10वी मध्ये प्रथम 5 क्रमांक मिळवणारे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या निमित्ताने कांदळी गावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर पल्लवी भोर, माजी आदर्श शिक्षणप्रेमी सरपंच बाळासाहेब शिवाजीराव बढे, तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, केंद्रप्रमुख वनिता हांडे, केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोराडे, न्यू स्कूलचे मुख्याध्यापक दीपक घाडगे, ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे, कृष्णा बढे, नंदा बढे, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट बढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे, उपाध्यक्ष भावना बढे, शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश बढे, उपाध्यक्ष शिवशंकर मांडे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष संदीप बढे, उपाध्यक्ष सतीश बढे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळा सल्लागार समिती सदस्य, माजी विद्यार्थी संघ सर्व सदस्य व गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कांदळी गावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर पल्लवी भोर व कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ बढे यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमासाठी माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, किशोर घाडगे, दिनेश घाडगे, संदीप बढे, सुरेश बढे, दिलीप बढे, दिनेश बढे, विकास बढे, गणेश कुतळ, रघुनाथ बढे, रवींद्र काळे, शेखर नायडू, संपत बढे, संतोष बढे, गणेश बढे आदींचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांना दर्जेदार ड्रायफ्रूट चिक्की, केळी व बिस्किट पुडे खाऊ स्वरूपात देण्यात आले। कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक मंगेश मेहर, पंडित चौगुले, निलेश शेलार, विद्या वाघ, आशा आरेकर, उज्ज्वला कांबळे, दिलीप तोत्रे, राजेश जाधव, संगीता गाडेकर, संतोष चासकर यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक घाडगे यांनी केले। सूत्रसंचालन मंगेश मेहर व दिलीप तोत्रे यांनी तर आभार निलेश शेलार यांनी मानले। उपस्थित मान्यवर सर्वांना माझा नमस्कार। मी कुमारी रुचिता भावना किरण बढे, न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी कांदळी, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी। आज आपण सर्वजण इथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत, त्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा। लेका आली घरी आनंदाची चाहूल, तिच्या हस्त्याने उजळो प्रत्येक घराचं फूल। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे। भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। तिरंगा आमचा प्राण आहे। देशासाठी जगू सारे, स्वातंत्र्याचा अभिमान राखू दे, स्वातंत्र्याचा अभिमान राखू दे। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, पूजनीय गुरुजन आणि येथे जमलेले माझे प्रिय मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अन्वी भावना किरण बढे, इयत्ता 7वी। आज आपण सर्वजण येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। उत्सव दिनरंगांचा आभारी आज सजला, नतमस्तकाने या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव आहे तेजवी तुषार कोरडे, इयत्ता 2री। आज 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप नेत्यांनी प्रयत्न केले। अशा या नेत्यांना माझे मोठे प्रणाम। जय जय महाराष्ट्र। ज्यांनी भारत देश घडवला, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या देश बांधवांना सर्वांना माझा नमस्कार। 15 ऑगस्ट 1943 आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपल्या देशासाठी अनेक थोर नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। मी एक छोटीशी कविता बोलून दाखवते, माझे भाषण संपवते। तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच वडकरी, प्राण बनवणे लढून आम्ही शहाण्याची वाढ। जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद। तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे, ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे।
साजरा करण्यासाठी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. सर्वप्रथम इथं उपस्थित असलेली माझी ही छोटी चिमुकली मंडळी, त्याच्यामध्ये आता छोटी पण आहे, मध्यम वयाची पण आहे आणि काही दिवसांनी जे पुढचं शिक्षण घेऊन एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या गावचा विकास करतील असेही काही गट आहेत. तसेच इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी, पुरुष मंडळी, तसेच आपल्या गावातील वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, आपणा सर्वांना मी माझ्या ग्रामपंचायत कांदाळीतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या शाळा आणि अंगणवाडी हे सगळे कार्यक्रम एकत्र होतात. आज योगायोगाने सगळ्या मुलांची भाषणं बऱ्यापैकी मला ऐकायला भेटली. खूप छान पद्धतीने मुलांपर्यंत विषय नेलेले आहेत. सगळ्यात शेवटचं ते आपल्या अंगणवाडीचं काय नाव होतं त्या छोट्या मुलाचं, त्यातलं फक्त मला शेंडेन कुतळ एवढंच कळलं बरं का. बाकीचं नाही समजलं, मी प्रयत्न केला. सर्वेश छान आहे, पण याच्यामुळे मुलांमध्ये एक स्टेज डेअरिंग येतं, तो एक फरक पडतो आणि बऱ्यापैकी जी मोठी मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी विषय समजतात. जंतर मंतरचा विषय आला, एका मुलीने आता ही स्त्री जन्म ही तुझी कहाणी, ती याच्यामध्ये बरेचसे पैलू येतात. जंतर मंतरची गोष्ट आता कसं बरंच मीडियामध्ये व्हायरल झालेलं आहे.